Hello friends, welcome you all on my YouTube channel. Where to start the Z transform now? First of all, I will give you some basic concepts on this topic. For that, I will take definition for Z transform on simple way. We all know that if f of k be any function of k, and suppose we have to find the Z transform of that function. So this is denoted by capital F of Z. This is the basic definition of Z transform. ओके, कुठलंही k चं फंक्शन दिलेलं असेल त्याचा Z ट्रान्सफॉर्म जर फाइंड आउट करायचा असेल तर आपण तो कॅपिटल F ऑफ Z ने डिनोट करतो. दिस इज इक्वल टू, याची डेफिनेशन आपण इन टर्म्स ऑफ सम पण घेतलेली होती, समेशन ऑफ F ऑफ k into Z raised to minus k, and this is the sum for all the values of k. So I will write here for all k. k च्या सगळ्या व्हॅल्यूंसाठी k ची समेशन व्हॅल्यू ही इक्वल टू निगेटिव्ह इन्फिनिटी पासून तर पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत, दॅट मीन्स होल नंबर लाईन या ठिकाणी इन्क्लूड असते. आय विल शो यू हिअर द नंबर लाईन. सपोज एक नंबर लाईन दिलेली असेल, राईट, अँड वी नो दॅट द सेंटर ऑफ नंबर लाईन इज 0. इथं नंबर्स असतात 1 2 3 4 which are increasing at right hand side dot dot up to positive infinity, right, and the same number at the left hand side going on decreasing, that means -1 -2 -3 up to minus infinity, right. This is the total number line. I will show you the region for all values of k here. So this is the total region, that means whole number line. This is for all values of k, that means for all k. म्हणून k चे लिमिट घेतात समेशन मायनस इन्फिनिटी पासून तर डायरेक्टली पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत, मीन्स मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. बट सपोज I have to decrease, suppose I have to split this sum now into two different sums. So first sum function will be as it is f of k into z raised to minus k plus second sum असेल k lower to upper limit function as it is f of k z raised to minus k, right. Now check here. Suppose I have to write the range of k as only negative values. फक्त मी निगेटिव्ह व्हॅल्यूज जर कन्सिडर केल्या, निगेटिव्ह मीन्स विच आर लेस दॅन 0, राईट. k ची व्हॅल्यू जेव्हा लेस दॅन 0 असेल, लेस दॅन 0 म्हणजे कोणते नंबर 0 पेक्षा स्मॉल, -1 -2 -3 डॉट डॉट अप टू मायनस इन्फिनिटी, राईट. मग k ची रेंज असणार आहे -1 पासून तर मायनस इन्फिनिटी पर्यंत, दॅट मीन्स मायनस इन्फिनिटी पासून तर -1 पर्यंत. सो दिस इज द सम of k over minus infinity to -1, right. And suppose remaining 0 पासून तर total positive numbers जर मी include केले, so this is the sum for k greater than 0, but 0 is also included here, so equal to 0. so 0 आणि 0 पेक्षा ग्रेटर पुढची जी सम असणार आहे रिमेनिंग पार्ट, निगेटिव्ह साठी आपण -1 पासून तर मायनस इन्फिनिटी पर्यंत एवढाच रिजन घेतलेला आहे. म्हणून k चे लिमिट्स -1 पासून तर मायनस इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी पासून -1 पर्यंत आहे, राईट. अँड k ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 साठी 0 टू इन्फिनिटी असेल. सो लिमिट्स ऑफ k आर फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. ओके, means when you have to find the sum for less than 0, प्रॉब्लेम मध्ये जर लेस दॅन 0 ही कंडिशन दिलेली असेल त्यावेळेस तुम्हाला हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा आहे बिफोर द प्लस साइन, राईट. प्लस दिस इज द समेशन फॉर k ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 साठी जर पाहिजे असेल, ओके, तर आपल्याला हा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. सो व्हाईल you have to solve the problems where k is less than 0, then use this first formula, and
while you have to find the Z transform of the sum for k greater than or equal to 0, you have to use this second formula. Okay, so this is all about basic concept and Z transform of given function. राईट हँड साईडचा जो आहे पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 कंडिशनचा, याचा Z ट्रान्सफॉर्म आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. बट जर निगेटिव्ह साईड असेल, आय विल शो यू, निगेटिव्ह साईड जर प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल तर त्याचा Z ट्रान्सफॉर्म फाइंड करताना तुम्हाला एक प्रॉपर सबस्टिट्यूशन घ्यायचं असतं. सो दिस विल बी द स्पेशल केस. I will write here as a special case. That means for k is less than 0. जर लेस दॅन 0 चा प्रॉब्लेम आलेला असेल, that means समेशन फक्त फर्स्ट टर्म मधली असणार आहे. मीन्स व्हॉट, दिस इज द समेशन k फ्रॉम -∞ to -1 f of k into z raised to -k. Then in this problem you have to टेक ए प्रॉपर सबस्टिट्यूशन. तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक फिक्स सबस्टिट्यूशन घ्यायचं असतं. ऑलवेज पुट k इज इक्वल टू -r किंवा -k इज इक्वल टू r. राईट, मीन्स जेव्हा k च्या व्हॅल्यूज या -∞ पासून तर -1 पर्यंत असतील, you can see here k is from -∞ up to -1, -∞ to -1. okay, then at that time r चा व्हॅल्यू इज इक्वल टू लिहायच्या असतात 1 to ∞. सो r is from 1 to ∞. राईट, हे फिक्स सबस्टिट्यूशन आहे. हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे सिम्प्लिफाय करताना. राईट, दिस इज ओनली फॉर लेस दॅन 0 पार्ट. रिमेंबर, 0 to ∞ साठी हे सबस्टिट्यूशन घेण्याची गरज नाही. जर लेस दॅन 0 चा प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे फक्त फर्स्ट फॉर्म्युला जेव्हा तुम्ही अप्लाय कराल, म्हणजे ही फर्स्ट समेशन, त्यावेळेस तुम्हाला k च्या व्हॅल्यू निगेटिव्ह ठेवून चालत नाही. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू यूज दिस सबस्टिट्यूशन. k ची रेंज -∞ पासून -1 पर्यंत असेल तेव्हा r चे लिमिट 1 to ∞ कन्वर्ट करायचे असतात. ओके, दॅट मीन्स यू कॅन राईट धिस सम ॲज, मग ही सम आपण चेंज करू शकतो. हाऊ यू कॅन राईट दिस सम नाव? This is now summation r from 1 to ∞. r चे लिमिट 1 to ∞ लिहा. राईट, f ऑफ इथे असणार आहे k म्हणजेच असेल -r. सो k च्या जागी इथं फक्त मी -r लिहितोय. अँड z रेस टू -k. सो z रेस टू -k इज व्हॉट? -k means it is r. So index will be r. Now you have to solve these transform and check here limits of r are not negative now. That means negative limits चा problem positive limit मध्ये convert करा and then simplify करा. This is the all over basic concept of Z transform. Got it? Okay. याच्यात जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात किंवा पर्सनली व्हॉट्सअपवर पण शेअर करू शकतात. थँक्यू अबाउट दिस.